अनेक विद्यार्थी सांगतात की सर बायोलॉजीचा आम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू जेणेकरून आमचा MST CETमध्ये 99 किंवा 100% एवढा स्कोअर येणार. विद्यार्थ्यांना सर्व स्ट्रॅटेजी सांगतो, सर्व पुस्तकं सांगतो, कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचे ते सांगतो. फक्त लेक्चर किंवा व्हिडिओ संपूर्ण बघा. मुलांना सर्वात प्रथम बायोलॉजीमध्ये अनेक विद्यार्थी थेअरी न करता डायरेक्टली एक्झामला जातात. 2-4 पेज 100-200 प्रश्न सॉल्व्ह करतात आणि डायरेक्टली एक्झामला जातात. संपूर्ण चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला सर्वात प्रथम थेअरी करायची. सर थेअरी सर्व करायचं का? तर का आता आम्ही केलं नाही सांगतोय. किती गोष्टी तुम्हाला MST CET बायोसाठी महत्त्वाच्या तेवढ्या आधी समजून घ्यायचे. सर्वात प्रथम थेअरी, प्रत्येक कन्सेप्ट आणि तुमची प्रॅक्टिस या 3 गोष्टींवर तुमचा स्कोअर अवलंबून असणार आहे बायोलॉजीसाठी. मुलांनो या सर्व गोष्टी तुम्हाला बायोलॉजीच्या बोर्डाच्या पुस्तकातून करायच्या. आता अनेक विद्यार्थी काय करतात की आहे तसं पाठ करतात. मुलांनो बायोलॉजी हा एक असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण लिव्हिंग बिंगचा अभ्यास करत असतो. मुलांनो मग त्याचा अभ्यास जर का आपण पाठ केला तर त्याच्यापेक्षा कठीण सब्जेक्ट आपल्याला दुसरा कुठला वाटत नाही. त्याच्यामुळे त्याला समजावून घ्यायचं आहे तर बायोलॉजीला ॲज अ गोष्टीसारखं आपल्याला वाचावं लागणार. आणि ज्यावेळेस गोष्टीसारखं तुम्ही बायोलॉजीला जेव्हापासून अभ्यास करायला सुरुवात करणार आहे तेव्हा बायोलॉजी एवढा सोपा विषय दुसरा कुठला नसणार आहे. मी एवढंच सांगणार आहे बायोलॉजीमध्ये थेअरी आहे, कन्सेप्ट आहे आणि प्रॅक्टिस आहे. यांना ॲज अ गोष्टीसारखं वाचा, गोष्टीसारखं ट्रीट करा. हे झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पाठ करायचं नाही आहे सांगितलं मी तुम्हाला गोष्टीसारखं वाचायचं आहे. बायोलॉजीला स्टडी अभ्यास त्या पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेली 25 ते 30 तुम्ही जो आता समजा तुम्हाला पर डे 2 चॅप्टर करावे लागणार कारण की आता थोडे दिवस शिल्लक आहे आपल्याकडे. मग ज्यावेळेस तुम्ही 2 दिवसामध्ये 1 चॅप्टर करणार आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक दिवसाला 25 ते 30 MCQ सॉल्व्ह करायचे. मुलांनो सॉल्व्ह कशा पद्धतीने करणार सर आम्ही? टाईम लावायचा, त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचा, एक पेज घ्यायचं, त्याच्यावर मार्क्स वगैरे नोट करायचे. एक तुम्हाला रजिस्टर करायचं आहे की माझे 25 पैकी किती बरोबर आले, 20 बरोबर आले, 18 बरोबर आले, 15 बरोबर आले. ह्या सर्व गोष्टी नोट डाऊन करायच्या. विद्यार्थ्यांनो बरोबर आलेले प्रश्न जे असणार ते तुम्हाला सांगणार की तुझी कन्सेप्ट चांगली आहे, याच्यावरून आलेला प्रश्न तू अटेम्प्ट करू शकतो. परंतु जो चुकलेला प्रश्न असणार आहे तुम्ही त्याला जर का लक्ष दिलं नाही तर तीच चुकी तुम्ही CETला करणार. मग हे अवॉइड करण्यासाठी तुम्हाला एक मिस्टेक बुक बनवायची. त्या मिस्टेक बुकमध्ये तुमचे जे पण प्रश्न चुकणार आहे ते तुम्हाला लिहायचे आणि रोज सारखं त्यांची रिव्हिजन करायची जेणेकरून तुमचे बरोबर येत होते. ती कन्सेप्ट तर तुमची स्ट्रॉंग झालीच पण तुमची जी कमतरता होती, तुम्हाला जो प्रश्न सॉल्व्ह करता येत नव्हता त्याचीसुद्धा तुम्ही मिस्टेक पुढच्या वेळेस CETला आल्यानंतर करणार नाही. ही झाली तुम्हाला क्वेश्चन्स ॲबिलिटी टू सॉल्व्ह द MCQs विच आर आस्क्ड इन युअर MST CET एक्झामिनेशन. पुढे मुलांनो आता पुस्तक काय वापरायचे, बुक्स काय यूज करायचे. मुलांना असे अनेक प्रश्न मला विचारत असतात मुलं की पुस्तक कुठलं यूज करायचं सर. सिंपल गोष्ट आहे, बोर्डाच्या बायोलॉजीच्या पुस्तकाशिवाय दुसरं कुठलंच पुस्तक वापरू नका. कुठल्याही पब्लिकेशनचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे प्रश्न आहे. पुस्तक उघडायचं, मागच्या वर्षीचे प्रश्न, तिथं प्रश्न बघायचा की कुठल्या टॉपिकमधून किती जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या टॉपिकवरून आले. तो टॉपिक एकदम व्यवस्थित करायचा. ठीक आहे. आणि ह्या 2 पुस्तकांशिवाय तिसरं पुस्तक घेण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. हे मी तुम्हाला सांगतोय. ह्याच गोष्टी मुलं वापरतात आणि 99पेक्षा जास्त स्कोअर करतात. पुस्तकांचं झालं. पुढे सर आम्ही कुठल्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं आणि किती लवकर किंवा किती प्राधान्य द्यायचं त्याला. सर्वात प्रथम मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला PYQचं पुस्तक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठले प्रश्न सारखे रिपीट झाले, सारखे विचारले गेले आहेत, प्रत्येक वर्षी ते येतातच आहे. ते प्रश्नांची कन्सेप्ट बघायची की ते कुठल्या कन्सेप्टमधून रिपीट होत आहे आणि ते चॅप्टर, ते टॉपिक, ते कन्सेप्ट एकदम व्यवस्थित वाचायचं. येणाऱ्या काळामध्ये आपण 1 शॉट 100 क्वेश्चन्स 200 क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. त्यानंतर आपण क्रॅश कोर्स घेऊन येणार आहे. त्यानंतर आपण अनेक अजून गोष्टी घेऊन येणार आहे जे की तुमच्या MST CETच्या एक्झामला फार सोपं बनवणार आहे. आणि कंटेंट जर का बघायचं झाला तर बोर्डाच्या वेळेस जे सांगितलं ते झालं. CETला पण इतिहास रिपीट होणार, पुनरावृत्ती तीच होणार आहे. त्याच्यामुळे त्यात काही नवीन नाही. त्याच्यामुळं अनेक गोष्टींसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन प्रेस करू शकता. याच्यामध्ये मुलांची मदत होणार आणि मुलांची मदत झाली सर आनंदी होणार, बाकी दुसरं काहीच नाही. ठीक आहे मुलांनो, व्यवस्थित अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ठीक आहे आणि आपण इथे थांबूया.